नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण एका इम्पॉर्टंट टॉपिककडे बघतोय की जे आहे भारतीय मृदा, इंडियन सॉईल. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि व्हिडिओ स्टार्ट करणं अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर आपण सुरू करूया आपल्या नोट्सच्या माध्यमातून. भारतीय मृदा. भारतीय कृषी संशोधन परिषद, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च 1986 नुसार भारतात मुख्य 8 प्रकारच्या माती मृदा आढळतात. तर कुठल्या 8 प्रकारचे बघूया. पहिली आहे गाळाची मृदा, ॲल्युव्हियल सॉईल, ज्याचं प्रमाण एकूण मृदेपेक्षा 43.4% एवढं आहे. त्यानंतर लाल माती, रेड सॉईल. त्यानंतर काळी माती की त्याला ब्लॅक सॉईल म्हणतात, रेगूरची मृदा पण म्हणतात, त्याचं प्रमाण 15.2% एवढं आहे. त्यानंतर लॅटराईट सॉईल 3.7% एवढी. आणि वाळवंटी मृदा, पर्वतीय मृदा, पीठ व दलदलीची मृदा आणि खारट व क्षारयुक्त मृदा. आता आपण 1 बाय 1 सर्व मृदाविषयी डिटेलमध्ये बघूया. तर पहिली मृदा आहे गाळाची मृदा, ॲल्युव्हियल सॉईल. नद्यांनी वाहून आणलेल्या वाळू, गाळ आणि चिकण मातीच्या साच्यापासून तयार झालेली मृदा म्हणजे जलोढ मृदा. तिला जलोढ मृदा पण म्हणतात. ही नदी आहे आणि नदी तिच्यासोबत जो गाळ, वाळू, रेती साचवून आणते आणि तिच्याने जी मृदा तयार होते तिला म्हणतात गाळाची मृदा. तर त्याचं प्रमाण आहे 43.4%. तर ती जनरली कुठल्या प्रदेशात आढळते, तर नदीच्या खोऱ्यात ते आढळते. बघूया. तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, ब्रह्मपुत्रा, गंगा अशा सर्व नदीच्या खोऱ्यात आपल्याला गाळाची मृदा आढळून येते. त्याचा रंग पिवळट व तपकिरी, पिवळट तपकिरी नाही तर मग ब्राऊन, ॲश ब्राऊन कलरचा असतो. पुढे बघूया त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक हे मुख्य असतात. तर चुना, पोटॅश, नायट्रोजन, फॉस्फरस हे त्याच्यामध्ये मुख्य घटक असतात. आणि त्याच्यामध्ये आपण कुठले पिके घेऊ शकतो, तर तांदूळ, गहू, कापूस, ऊस आणि तेलीबियासारखी आपण त्याच्यात पिकं घेऊ शकतो. ही आहे ॲल्युव्हियल सॉईल, गाळाची मृदा. पुढे बघूया लाल माती, लाल मृदा, रेड सॉईल. लोखंड ऑक्साईडच्या उपस्थितीमुळे लाल रंगाची दिसणारी म्हणजे लाल मृदा. ज्या मृदेमध्ये FeO2चं प्रमाण जास्त असतं, आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं, त्याच्याने त्याला लाल कलर येतो. त्याचं प्रमाण आहे 18.6%. ते कुठल्या प्रदेशात जनरली आपल्याला बघायला भेटते, तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका, तामिळनाडू आणि छत्तीसगडच्या रिजियनमध्ये आपल्याला लाल माती बघायला भेटते. तिचा रंग हा लोखंड आयर्न ऑक्साईडमुळे लाल कलरचा असतो. तिचे वैशिष्ट्य काय, त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस कमी प्रमाणात असतात. त्याच्यामध्ये आपण कुठले पिके घेऊ शकतो, तर बाजरी, कडधान्ये, कापूस अशी पिके आपण त्याच्यात घेऊ शकतो. तर ही आहे रेड सॉईल, लाल मृदा. आता पुढे बघूया काळी मृदा, ब्लॅक सॉईल, की जिला रेगूर पण म्हणतात. ज्वालामुखीजन्य बॅसाल्ट खडकाच्या अपक्षयामुळे तयार झालेली मृदा, ती काळ्या रंगाची मृदा म्हणजे काळी मृदा. मुख्यत्वे ती महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या प्रदेशात आढळून येते. त्याच्यामध्ये कुठले कुठले मुख्य घटक असतात, तर त्याच्यामध्ये असतं ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. तिचे वैशिष्ट्य काय काय आहे, तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमताही जास्त असते आणि ती कोरड्या प्रदेशात उपयुक्त असते. त्याच्यामध्ये कुठले कुठले पिके घेतली जातात, आपण जनरली म्हणतो की कापसाची काळी मृदा. तर कापूस हा महत्त्वाचा पीक आहे. जनरली काळी मृदामध्ये हा कापूस सर्वात जास्त घेतला जातो. त्यानंतर आहे ज्वारी, ऊस आणि तूर, हे पिके जनरली काळी मृदामध्ये घेतले जातात. तर हे आहे काळी मृदाचं पिक्चर. पुढे बघूया लॅटराईट सॉईल.
लॅटराईट मृदा जास्त पाऊस व उष्णतेमुळे खनिजांची धूप म्हणजे लिचिंग होऊन तयार झालेली मृदा म्हणजे लॅटराईट सॉइल. ज्या सॉइलमध्ये खनिजे सर्वात जास्त असतात आणि जास्त पाऊस पडल्याने आणि जास्त ऊन पडल्याने ती मृदाचं लिचिंग होऊन जे मृदा तयार होते तिला म्हणतात लॅटराईट सॉइल. ते जनरली कुठल्या प्रदेशात आढळते? पश्चिम घाट, कर्नाटका, केरळ आणि तमिळनाडू प्रदेशात ती आढळते. त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक असतात? आयर्न आणि ॲल्युमिनियम हे त्याच्यामध्ये मुख्य घटक असतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये कुठले कुठले पिके घेतली जातात आपण बघूया. तर चहा, कॉफी, काजू हे पिके लॅटराईट सॉइलमध्ये घेतले जातात. तर ही आहे आपली लॅटराईट सॉइल. त्यानंतर बघूया वाळवंटी मृदा, डेझर्ट सॉइल. अतिशय कमी पर्जन्य असलेला कोरड्या प्रदेशात आढळणारी वाळू मिश्रित मृदा म्हणजे वाळवंटी मृदा. ती जनरली कुठल्या प्रदेशात आढळते? राजस्थान, गुजरातच्या जे डेझर्ट एरिया आहे, वाळवंटी एरिया आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वाळवंटी मृदा ही आढळून येते. त्याच्यामध्ये वाळूचे प्रमाण हे सर्वात जास्त असतात आणि सेंद्रिय पदार्थ हे खूपच कमी असतात. जनरली ही मृदामध्ये बाजरी, गहू आणि ज्वारी हे पिके घेतले जातात. तर हे आहे वाळवंटी मृदाचं पिक्चर. ही आहे आपली वाळवंटी मृदा. आता बघूया 6वी मृदा, पर्वतीय मृदा, माउंटेन सॉइल. डोंगराळ व पर्वतीय प्रदेशात खडकांच्या अपक्षयामुळे तयार झालेली मृदा म्हणजे पर्वतीय मृदा. जे डोंगराळ भागामध्ये आपल्याला खडकांचं अपक्षयामुळे जी तयार होते ती मृदा म्हणजे माउंटेन सॉइल. आता बघूया जनरली ती सर्व माउंटेन रिजनमध्ये आपल्याला आपली माउंटेन सॉइल आढळते. जसं हिमालयनचा भाग आणि कुठला पण पर्वतीय भागमध्ये आपल्याला माउंटेन सॉइल आढळते. त्याच्यामध्ये जनरली कुठले पिके घेतली जातात? चहा, फळबाग हे पिके जनरली आपल्याला माउंटेन सॉइलमध्ये घेतले जातात. तर ही आहे माउंटेन सॉइल. पुढे बघूया पीठ व दलदलीची माती. जास्त ओलावा व सेंद्रिय पदार्थांच्या साठ्यामुळे तयार होणारी मृदा म्हणजे पीठ व दलदलीची मृदा. ती जनरली त्रिभुज प्रदेश जसं सुंदरबन असेल, अशा डेल्टा एरिया जिथे डेल्टा बनत असतो तिथे ही जास्त प्रमाणात आढळते. जसं केरळ आणि सुंदरबनच्या रिजियनमध्ये. तिचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रकारात सेंद्रिय पदार्थ असतात. ती खूपच जास्त फळद्रूप अशी असते पीठ व दलदलीची मृदा. आता बघूया खारट व क्षारयुक्त माती, सलाईन व अल्कलाईन सॉइल. मातीत लवण व क्षारचे प्रमाण हे सर्वात जास्त असलेली मृदा म्हणजे लवणीय व क्षारीय मृदा. खारट व क्षारयुक्त मृदा जनरली ती सी एरियामध्ये आढळते. जिथे आपण सागरी किनारा असतो तिथे आढळते. जसं गुजरात, राजस्थान, हरियाणामध्ये आपल्याला अल्कलाईन सॉइल दिसायला भेटते. सलाईन व अल्कलाईन सॉइल बघायला भेटते. तिचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये मिठाचे प्रमाण हे सर्वात जास्त असतात. तर ही आहे आपली अल्कलाईन व सलाईन व अल्कलाईन सॉइलचं पिक्चर. तर आपले 8 मृदे आपण डिटेलमध्ये बघितलेल्या आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. धन्यवाद.